मित्रांनो बघा चाय टाकली आता सकाळी सकाळचे टायमिंग आहे 8:30 वाजलेत. मस्त चाय बनवतोय आता. काय मस्त कलर आलाय चायला यार. वा 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 याच्यामध्ये बटर आणि मस्त चाय एकदम झकास. घेऊया आपण आता. माझ्यासाठी हा ग्लास आहे. ती 2 ग्लास घेतलेत मी आता. मस्त चाय उकळलेले आहे. बटर सांगितलेत मुलाला आणायला. ओके काय मस्त चाय झाला यार. हो 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 वा 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 खतरनाक चाय मस्त यार. ओ हो ओ हो हो ये रमासाठी चाय देतो मी आता. हे रमा घे चाय. वा वा खरंच एक नंबर चाय बोलली मी आज. मित्रांनो कधी बनवत नाही आहे पण आज खरंच एक नंबर चाय झाली माझी. ओके पहा मस्त हिरव्या हिरव्या शेंगा. रमा शेंगाची भाजी काय आज? चवळीच्या शेंगाची भाजी. ओके 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 यार चवळीच्या शेंगाची भाजी खूप चविष्ट होती रे यार है ना. ॲक्च्युली गावचे मला ते दिवस आठवते यार. मी ना आमच्या गावच्या म्हणजे शेतामध्ये गावचे आहे डंगळ्या बघा काय. अरे गावचे थोडी ते ह्या ते काय खतावर मारलेले आहेत ह्या पूर्ण. काही म्हणू नका खायचं नाही रमा खरं सांगतो हे खताने मारलेलं पूर्ण यार. हाताने मारलं दुसऱ्याच असते काहीतरी पण आता जाऊ. हा यार मला शेंगा मस्त पण हिरव्यागार वाटतात यार. भाजी मस्त चविष्ट होणार. लेकरच कसे प्रेम करले बघा त्याला चावायचं बोलतीये. बरं चावते ना सौरभ. ए नको रे रमा नको चालू ये नको झोप पुन्हा झाली रे त्याची. तर मित्रांनो चाय टाकलाय आता. ओके तर रमाला निघायचं ऑफिसला. तर लेकाशी कसा प्रेम करणं चालेल बघा रमा. तर रमा काय सांगणार आहे? सकाळी सकाळी असे आपण दिवसभर लेकराला भेटत नाही येत. हा त्याच्यामुळे सकाळी सकाळी थोडीशी मजात मस्ती केली पाहिजे. ओके गुड यार चांगली गोष्ट. तो फ्रेंड कसे आहेत काय आहे? बाप रे बाप. आम्ही जेव्हा दुपारी घरातून निघलो रमा काय काय सिच्युएशन होती आपली. लाया जीव करत होता हा आणि आताही लायाच करतो. अहो यार पण मुंबईचं जे वातावरण आहे ना खरंच खूप भयान झालं आहे ना. दुपारी आम्ही पण म्हणजे 11 वाजता निघायला आपण मोस्टली 11 वाजता आम्ही घरून निघलो तर अक्षरशः उन्हामध्ये ना पूर्ण घामाने भिजलो होतं. मुंबईची टेम्परेचर खूपच वाढलं आहे. पण एक आता थोडं आम्ही आता गावाकडे बी तेच आहे परिस्थिती. सगळीकडे परिस्थिती तेच आहे. हां तर आम्ही आता घरी चाललो पण तुम्हाला सांगतो पूर्ण घामाने. मी तर पूर्ण घामाने भिजलोय आणि इतकी थकले ना असं वाटायले घरी जाऊन कोणीतरी गरम गरम खायला द्यावं तर आणि गपचूप झोपून जावं तर. पण हिचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? हिला आहे सर्दी. ठीक आहे ऑफिसमध्ये ना आईस्क्रीम वगैरे खाल्ली. काय गरज होती खायची? फुकट भेटली होती ना म्हणजे फुकट भेटली म्हणून. अरे पण तुला सर्दी आहे ना. त्याला काय होते सर्दी पण आईस्क्रीम मुळेच झालती ना. काल खाल्ली होती म्हणून. हां पण ते पण एक बराबर आहे. कारण की माणूस आपल्या मनाला तर किती मारणार यार. इव्हेंट होतं आणि सगळं ना सगळं आंब्याचंच होतं. मँगो ज्यूस काहीतरी सगळं आंब्याचंच होतं. थंडगार होतं. आता जीभ लय चाबरी. वळा 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 सर्दी मरणाची झाली. ओके तरी बसून खातच आहे. बरं जाऊ द्या. मनाला किती सांभाळायचं. बरं रामा आपण किती दिवसापासून ह्या साडीवाल्या दुकानचं आपण बघतोय. आज उघडेल वाद उघडे आपण काय उघडाच्या पाठीमागे ड्रेस बी घेतला आणि घातला बी आज अंगामध्ये. बरं आणि 23 तारखेला आमचा हे लग्नाचा वाढदिवस होता है ना. हा रमाने जे घातला हा ड्रेस मी तिला दिलाय. आणि मी जे हे शर्ट घातलंय ना हे तिने मला दिलं बरोबर है ना. बरं चला लवकर लागतो घरी पोहोचायचे आम्हाला. आणि खूप घामाने भिजलो तर आम्ही. आज खूप डेंजरस दिवस गेला आमचा. आज का रोजच आहे रोजच आहे ना. ओके चला बाय थँक्यू.